फक्त, तर तिथला डिस्चार्ज पाहिला दुपारचा. ह्यावेळेस सगळ्यात जास्त टेम्परेचर ह्या वर्षी होतं आणि त्यांना घेऊन आम्ही 5.5 किलोमीटर असणाऱ्या बोराडेमाच्या लाईनवरती गेलो, तिथला डिस्चार्ज पाहिला. तर त्यांनीच कबूल केलं तर पाईप 6 पूर्ण भरून चालतोय आणि इथे निम्माच पाईप चालतोय. 2-2.5 किलोमीटरला फक्त 10-15 हेड आहे आणि इकडं 70-80 हेड आहे, 70-80 मीटर. तर एवढं ते फरक होता त्यांनीच. मग त्यांना म्हणलं मग तुम्ही पुढे अहवाल काय दिलाय, रिपोर्ट काय दिलाय ते सांगा ना, जेणेकरून बाबा ही तुम्ही सोलरच करा म्हणताय. 2-3 वेळा भेटी घेऊन फक्त त्यांनी 3 महिने अहवाल कुठं दाखवला, काय केलं त्यांनी काय रिपोर्टिंग केलं आपल्याला आतापर्यंत काहीच मायनस केलं हे माहित नाही, काहीच माहित नाही. तेव्हा त्याच्या आधी पण 2 वेळा झाले. लास्ट टाइम कारखान्यावरची मीटिंग झाली ना, काकडे नावाचे नाही, काकडे होते कोणतरी ना. आपल्याला काय म्हणायचं त्यांनी काय केलंय म्हणजे काय रिपोर्ट पडला आपल्याला काही माहितच नाही ना, ते फक्त येऊन सर्वे करून जातात, आपल्यापर्यंत आलंच नाही ना काय केलंय त्यांनी. आणि त्यावेळेस तर ग्रामस्थ 50-60 ग्रामस्थ होते. पाठवून आम्ही आलो, द्रोणागिरी माझी लाईन पाहिली 2.5 किलोमीटरची, वड्यामध्ये डिस्चार्ज चालू होत्या सोलरचा, तर निम्माच पाईप भरून वाहत होता. मग तिथून त्यांना म्हणलं तुम्हाला आम्ही 5.5 किलोमीटरची लाईन दाखवतो, जी विजय चालू आहे आता, जी कोटेशन आहे आपल्या बोराड्यांचं, तिथे गेलो तर पूर्ण पाईप भरून चालला होता. त्यांनीच मान्य केलं, म्हणले बरोबर आहे. मग रिपोर्ट अहवाल तयार काय, रिपोर्टिंग काय केलं हे आपल्याला नाही कळलं. ते लोक पण कारण की सीएम साहेबांनी ते सांगितलं ना, 2 महिने 10 वर्ष होतं ना, कंटिन्यू 2 महिने सोलरनी पाणी चालतंय पण ती एक पण बंधार नाही बरं.